भारतातील एक प्रसिद्ध प्राचीन बौद्ध स्थळ म्हणून सारनाथला ओळखले जाते। सिंहमुद्रा आणि त्याखाली सत्यमेव जयते ही अक्षरे प्रत्येक भारतीयाला लहानपणापासूनच परिचित झालेली असतात। स्वतंत्र भारताची ही राजमुद्रा नाणी, नोटापासून अगदी शालेय पुस्तके, सरकारी कचेरीपर्यंत सर्वत्र नजरेस पडत असते। ती रुबाबदार सिंहमुद्रा आणि त्याखाली अशोक चक्र मनात सहजगत्या देशाभिमान जागृत करून जाते। सम्राट अशोकाने स्थापित केलेल्या या स्तंभावरील हे स्तंभशीर्ष आहे आणि त्याचा उगम उत्तर प्रदेशातील काशी जवळच्या सारनाथ येथील आहे। हे कळल्यावर साहजिकच सारनाथ बद्दल उत्सुकता दाटून येते। हा मूळचा स्तंभशीर्ष सारनाथच्या पुरातत्व वस्तुसंग्रहालयात आजही ठेवलेला आहे। हे कळल्यावर काशी व सारनाथ यात्रेचे वेध लागतात। भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी शहरापासून जवळपास 13 किलोमीटरच्या अंतरावर गंगा आणि गोमती नदीच्या संगमावर सारनाथ आहे। याच ठिकाणी गौतम बुद्धांनी सर्वप्रथम धम्माचे प्रशिक्षण दिले होते। वाराणसी हे भारतातील एक प्राचीन शहर आहे जे त्याच्या कालातीत सौंदर्यासाठी ओळखले जाते। भव्य घाट, प्राचीन मंदिरे आणि झिगझॅग लेन हे सर्व एकत्र येऊन विलोभनीय दृश्य निर्माण करतात। सूर्यास्त होताच मंदिराच्या घंटांचा आवाज, उदबत्तीचा वास आणि गंगा नदीच्या काठावर तरंगणाऱ्या तेलाच्या दिव्यांच्या दर्शनाने हवा भरून जाते। असे म्हटले जाते की या पवित्र शहरात आध्यात्मिक शांती मिळते। या शहराने शतकानुशतके यात्रेकरूंना आकर्षित केले आहे, यात आश्चर्य नाही। भेट देण्याच्या अनेक ठिकाणांसोबतच वाराणसीच्या सौंदर्यात आणखी एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे सारनाथ। शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणाला खूप महत्त्व आहे, तसेच डोळ्यांना आनंद देणारी दृश्ये आहेत। सारनाथ हे जगभरातील बौद्ध धर्मीयांच्या 4 महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते। बुद्धाच्या पहिल्या प्रवचनाचे ठिकाण म्हणून इतिहासात याला अनन्यसाधारण स्थान आहे। सारनाथला भेट दिल्याशिवाय वाराणसीची यात्रा पूर्णपणे अपूर्ण असेल। इसवी सन 30 शतकापासून या ठिकाणी ऐतिहासिक उलथापालथ होत होती। मात्र सम्राट अशोकाने या जागेमध्ये विशेष रस घेऊन विशाल स्तूप सारख्या भव्य वास्तू बांधल्या, त्यामुळे या स्थळाला अतिशय महत्त्व प्राप्त झाले। 10व्या ते 12व्या शतकामध्ये परकीय आक्रमणाच्या दीर्घ कालावधीत उत्तर प्रदेशातील अनेक शहरे नष्ट झाली होती। यामध्ये सारनाथ देखील उद्ध्वस्त झाले होते। 19व्या शतकाच्या मध्यामध्ये काही ब्रिटिश पुरातत्व शास्त्रज्ञांनी सारनाथला असलेल्या ऐतिहासिक महत्त्वामुळे हे पुन्हा जतन केले आणि बौद्ध धर्मासाठी सर्वात महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून त्याचे स्थान पुन्हा मिळवले। गेल्या काही वर्षांमध्ये या मंदिराचे जीर्णोद्धार झाले आहेत आणि सध्याची जी रचना आहे ती 7व्या शतकातील आहे। इसवी सन पूर्व 533च्या काळापासून जवळपास 300 वर्षापर्यंतचा इतिहास याबाबत कोणतेही पुरावे आढळून येत नाहीत, कारण या काळातील कोणतेही अवशेष केलेल्या उत्खननामध्ये सापडले नाहीत। सम्राट अशोकाच्या काळात सारनाथची समृद्धी आणि बौद्ध धर्माचा विकास दिसून येतो। सम्राट अशोकाने धर्मराजिका स्तूप, सिंहस्तंभ असे अनेक स्तूप बांधले। त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या कारकिर्दीत सारनाथला पुन्हा उतरती कळा लागली। पहिल्या शतकामध्ये उत्तर भारतातील कुशाण राज्याची स्थापना होऊन पुन्हा एकदा बौद्ध धर्माची प्रगती झाली। तसे कनिष्काच्या कारकिर्दीत देखील सारनाथ या ठिकाणी बोधिसत्वाची मूर्ती स्थापन केली होती। कनिष्काने आपल्या कारकिर्दीमध्ये सारनाथसह भारताच्या अनेक भागांमध्ये विहार आणि स्तूपांची देखील स्थापना केली होती। सारनाथ हे बौद्ध धर्माच्या प्रसारापूर्वी शिवपूजेचे केंद्र होते। सारनाथचा गुप्त काळ हा सर्वात वैभवशाली काळ होता। त्यावेळी मथुरा सहित संपूर्ण उत्तर भारतातील कलेचे सर्वात मोठे केंद्र हे सारनाथ होते।
ह्युयन त्संग या चिनी प्रवासीने अतिशय उत्कृष्टरित्या या सारनाथचे वर्णन केले आहे. सारनाथ येथील शेवटचे स्मारक हे 12व्या शतकात बांधले गेले होते. गढ़वाल घराण्याचा शासक गोविंद चरण स्वतःला बनारस, कनौज, अयोध्या यांचा राजा घोषित केले होते. गोविंद चरण राजाची राणी कुमारी देवी या बौद्ध होत्या. यांनी सारनाथ या ठिकाणी धर्मचक्र जिना विहार नावाचा एक मोठा मठ बांधला. सारनाथ या ठिकाणी चौखंडी स्तूप नावाचे एक स्मारक देखील आहे. हा विटांनी बनवलेला असून उंच असा आहे आणि त्याचा बुरुज हा अष्टकोनी आहे. हा बुरुज 1500 मध्ये अकबराच्या दरबारातील सुभेदार राजा तोडरमल याचा मुलगा गोवर्धन यांनी बांधला होता. सारनाथ या ठिकाणचे बौद्ध मंदिर, स्तूप आणि विहार बांधण्याचे श्रेय मौर्य वंशाचा सम्राट अशोक आणि गुप्त राजवंश यांना जाते. सम्राट अशोकांनी सारनाथ मधील धर्मराजिका स्तूप, सिंहस्तंभ, अशोक स्तंभाची स्थापना केली. राजा कनिष्काने देखील बौद्ध धर्माला पुढे जाण्यास मदत केली. याच्याच काळात एका भिक्षूने बोधिसत्वाची मूर्ती बसवली होती. स्तूप या शब्दाचा अर्थ ढीग असा होतो. हा शब्द संस्कृत आणि पाली भाषेतून आलेला आहे. स्तूप म्हणजे एक गोलाकार रचना आहे. ही रचना फक्त बौद्ध धर्मातच आढळून येते. या स्तूपांचा उपयोग बौद्ध अवशेष आणि समाधी जतन करण्यासाठी केला जात असे. सारनाथ बोधगयामध्ये एक असे ठिकाण आहे ज्याला डिअर पार्कमध्ये हरणांचे पार्क असे म्हणतात. या ठिकाणी गौतम बुद्ध आले होते. येथेच बोधिवृक्षाखाली गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर पहिला उपदेश केला होता. सारनाथ हे नाव सारंगनाथ किंवा मृग म्हणजेच हरिण देवावरून ठेवण्यात आले असावे असे सांगितले जाते. उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी शहरामध्ये सारनाथ हे एक बौद्ध मंदिर आहे. सारंगनाथ या भगवान महादेवाच्या मूर्तीच्या स्थापनेनंतर या ठिकाणाचे नाव सारनाथ पडले. या ठिकाणी दरवर्षी श्रावण महिन्यात यात्रा भरते. सारनाथ या ठिकाणी सम्राट अशोकाने अनेक स्तूप, विहार तसेच मंदिर बांधले. यामध्ये अशोक स्तंभाचा समावेश होतो, जे भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून ओळखले जाते. सारनाथ हे बौद्ध धर्माच्या 4 प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी म्हणजेच सारनाथ, लुंबिनी, बोधगया, कुशीनगर यापैकी एक आहे. सारनाथचे प्राचीन नाव इसिपतन आणि मृगदेव असे होते. इसिपतन म्हणजे ऋषीपतन आणि मृगदेव म्हणजे मृगांचा देव. या ठिकाणी मृगांचे जंगल होते. याचे वर्णन निग्रोधामिग्र जातकामध्ये केलेले आढळून येते. आज ज्या ठिकाणाला सारनाथ म्हणून ओळखले जाते त्या ठिकाणी फार पूर्वी घनदाट जंगल होते. अनेक प्राणी, पक्षी या जंगलात राहत होते. भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी पहिला उपदेश केला. त्यानंतर सम्राट अशोकाच्या काळामध्ये सारनाथ या ठिकाणी अनेक बांधकाम झाली. त्याने एक मोठा स्तंभही बांधला होता ज्यावर सिंह आणि धर्मचक्र बनवले होते. नंतर भारताने त्याचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारले. या ठिकाणी असणारा धार्मिक स्तूप पाहून सारनाथ किती प्राचीन आहे हे आपल्याला लक्षात येते. या ठिकाणीच असलेले सारंगनाथांची भगवान महादेवांची मूर्ती मृगडे या ठिकाणी स्थापन झाली होती. त्याच वेळेपासून या ठिकाणाला सारनाथ हे नाव पडले. बोधिसत्वाच्या एका कथेनुसार जेव्हा एकदा एक राजा हरणाची शिकार करण्यासाठी जंगलात गेला होता, तेव्हा हरणाच्या वेशात आलेल्या बोधिसत्वाने एका मादी हरणीचे प्राण वाचवले होते. ती गर्भवती होती जिला राजाला मारायचे होते. या कारणास्तव या जंगलाला सारंग किंवा सारनाथ असे म्हणतात. दयानंद सहानी यांच्या मते भगवान शंकराला पौराणिक साहित्यामध्ये सारनाथ असे संबोधण्यात आलेले आहे. तसेच या शहरांमध्ये भगवान शंकरांचे काशी विश्वनाथाचे ज्योतिर्लिंग देखील आहे. त्यामुळे हे स्थान शिवपूजेचे ठिकाण बनले होते.
तसेच सारनाथ या ठिकाणी भगवान शंकरांचे सारंगनाथाचे मंदिर देखील आहे, म्हणून याला सारनाथ हे नाव पडले असावे. गुप्त स्थापत्य शैलीमध्ये बांधलेले हे मंदिर त्याच्या कोरीव काम आणि गुंतागुंतीच्या कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर म्हणजे एक भारतीय स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण आहे. या मंदिरामध्ये बौद्ध देवतांच्या गुंतागुंतीच्या कोरीवकामाने झाकलेला एक उंच शिखरा बघण्यासारखा आहे. या मंदिरामध्ये एक प्रशस्त मंडप आणि गाभारा देखील आहे, जिथे भगवान बुद्धांचे अवशेष ठेवलेले आहेत. या मंदिरामध्ये इतर बौद्ध देवतांना समर्पित अनेक छोटी छोटी मंदिरे देखील आहे. स्तूपांवरील दगडी कोरीवकाम, शिलालेख, शिल्पे त्या काळातील कारागिरांची कला दर्शवतात. सुरुवातीलाच उजव्या हाताला महाबोधी सोसायटी ऑफ इंडियाची इमारत दिसते. तिच्या प्रांगणातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गुडघे टेकलेला पुतळा लक्ष वेधून घेतो. डावीकडे बौद्ध विहाराची आकर्षक वास्तू रचना दिसते. पुढे गेल्यावर मुख्य प्रवेशद्वाराच्या आत पायऱ्या चढून गेल्यावर टोकाला मूलगंधा कुटी विहार ही वैशिष्ट्यपूर्ण शैली बांधलेली देखणी वास्तू दिसते. 1931 मध्ये जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आर्थिक मदतीच्या सहाय्याने हे सुरेख लेणी साकारली आहे. मुलायम चुनारच्या दगडात घडविलेल्या या मंदिराला माफक कोरीव काम व छोट्या मनोयांनी शोभा आणली आहे. एका बाजूने रुंद छोट्या घडीच्या पाया व 3 बाजूने हिरवळ, नीरव शांतता, यामुळे मन प्रसन्न होते. आतील भव्य कक्षा, मधोमध पद्मासनात बसलेली बुद्धाची भव्य सोनेरी मूर्ती आहे. मूर्तीच्या चेहऱ्यावर शांत प्रसन्न भाव मोहित करून टाकतात. जपानी चित्रकार कोसेट्स नोसू यांनी भिंतीवर रेखलेली रंगीत चित्रे आणि म्युरल बुद्धाचा जीवनपट कलात्मकरित्या साकार करतात. असे मानले जाते की गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्तीनंतर पहिला उपदेश सारनाथ या ठिकाणी केला होता. त्यामुळे बौद्ध धर्मीयांसाठी हे सारनाथ मंदिर अतिशय महत्त्वाचे असते. अनेक बौद्ध लोक या ठिकाणी पूजा करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी या मंदिराला भेट देतात. सारनाथ मंदिराबाबत तथ्य. सारनाथ याचा अर्थ हरिणांचा देव. उत्तर प्रदेशातील गंगा गोमती नद्यांच्या संगमाजवळ हे सारनाथ मंदिर आहे. बोधगया या ठिकाणी ज्ञान प्राप्त केल्यानंतर भगवान बुद्धांनी सर्वप्रथम सारनाथ या ठिकाणी उपदेश केला. किंवदंतीच्या नुसार भगवान बुद्धांनी आपल्या अनुयायांना शिक्षा देण्यासाठी या ठिकाणी सुरू केले होते. सारनाथ येथील डियर पार्क या ठिकाणी गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची घोषणा केली. सन 1815 मध्ये जनरल कर्नल कॉलिंग मॅकेंझी यांनी सारनाथ या ठिकाणी सर्वप्रथम उत्खनन केले. या उत्खननाच्या वेळी ते भारतीय पुरातत्व विभागाचे जनक अलेक्झांडर कनिंघहॅम यांच्यासोबत होते. या उत्खननाच्या वेळी त्यांना एक पेटी मिळाली, ज्यामध्ये एक स्मृतिचिन्ह होते. ही पेटी त्या काळातील मजुरांची असावी. तसेच या पेटीमध्ये हाडे, सोन्या चांदीचे दागिने, मोती आणि माणिक असलेल्या वाळूच्या दगडाच्या गोलाकार पेटीमध्ये संगमरवरी एक दंडगोलाकार पेटी होती. कनिंघहॅम यांनी ही पेटी एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालला भेट दिली. सारनाथ या ठिकाणचे शेवटचे उत्खनन साधारणपणे 1921 ते 22 च्या दरम्यान दयाराम सहानी यांनी केले होते. या वेळेच्या उत्खननामध्ये त्यांना शिल्प, दगडी छत्र्या आणि इतर गोष्टी सापडल्या, ज्या सारनाथ संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने मूळ जागेची प्रतिकृती या ठिकाणी बसवली आहे, ज्यामुळे शेकडो वर्षांपूर्वी हे ठिकाण कसे दिसत असावे याची आपल्याला कल्पना येते.